तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकाच्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जी काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, लता मंगेशकर यांचे निधन मुंबईतील कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालेले होते? लता मंगेशकर यांचे निधन मुंबईतील कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन मित्रांनो ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये लता मंगेशकर यांचे मुंबईमध्ये निधन झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मनुके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या फळाचा उपयोग केला जात असतो? मनुके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या फळाचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो द्राक्ष या फळाचा उपयोग मनुके बनवण्यासाठी केला जात असतो। पाहूया पुढचा प्रश्न। बिड्या बनवण्यासाठी कोणत्या वनस्पतीच्या पानाचा उपयोग होत असतो ते सांगायचं आहे। बिड्या बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानाचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन मित्रांनो टेंबोर्नीच्या ज्या पानाचा जो उपयोग आहे बिड्या बनवण्यासाठी केला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असते? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 राहील। प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे पीक सर्वात जास्त घेतले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतात सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात केले जात असते? भारतामध्ये सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात होते? ऑप्शन क्रमांक 1 भारतातील राजस्थान राज्यामध्ये सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वात जास्त होते। पाहूया पुढचा प्रश्न। भारतामध्ये सर्वोत्कृष्ट चहा कोठे उत्पादित केला जात असतो? भारतामध्ये सर्वोत्कृष्ट चहा खालीलपैकी कोठे उत्पादित होतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 आहे। दार्जिलिंग या ठिकाणी भारतामध्ये सर्वोत्कृष्ट चहा उत्पादित केला जात असतो। पाहूया पुढचा प्रश्न। मसुदा समितीमध्ये एकूण किती व्यक्तींचा समावेश होता? मसुदा समितीमध्ये एकूण किती व्यक्तींचा समावेश होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील। एकूण 7 व्यक्तींचा समावेश जो आहे मसुदा समितीमध्ये झालेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न। भुईमुगातील शेंगदाण्यामध्ये एकूण तेलाचे प्रमाण किती टक्के स्थित असते? भुईमुगातील शेंगदाण्यामध्ये एकूण तेलाचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 1 राहील 50% आहे मित्रांनो भुईमुगातील शेंगदाण्यामध्ये तेलाचे प्रमाण असते। पाहूया पुढचा प्रश्न। परमवीर चक्र हा कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे ते सांगायचं आहे। परमवीर चक्र खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे? ऑप्शन क्रमांक 1 लष्कर क्षेत्रामधील परमवीर चक्र हा सर्वात मोठा पुरस्कार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के समाविष्ट आहे? हवेमध्ये एकूण ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 3 21% हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आहे। पुढचा प्रश्न पाहूया। श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केलेली होती? श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यातर्फे खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। भारत देशाचे स्थान आशिया खंडातील कोणत्या दिशेला आहे ते सांगायचं आहे? भारत देशाचे स्थान आशिया खंडातील खालीलपैकी कोणत्या दिशेमध्ये येते? ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो आशिया खंडातील दक्षिण दिशेला भारत देशाचे एक स्थान स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। दुधाची स्निग्धता कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी असते? दुधाची स्निग्धता खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी असते? ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो दुधाची जी स्निग्धता आहे उन्हाळ्या ऋतूमध्ये सर्वात कमी झालेली असते। तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे। कोणत्या प्राण्याचे हृदय एका मिनिटामध्ये 1000 वेळेस धडकते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे किंवा जीवाचे जे हृदय आहे एका मिनिटामध्ये 1000 वेळेस धडकते? ऑप्शन क्रमांक 1 पाल या जीवाचे जे हृदय आहे एका मिनिटामध्ये 1000 वेळेस धडकत असते। पाहूया पुढचा प्रश्न। वातावरणामध्ये सर्वात जास्त खालचा स्तर खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? वातावरणातील सर्वात खालचा स्तर खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील। तपांबर हा जो स्तर आहे वातावरणामधील सर्वात खालचा आहे। पाहूया पुढचा प्रश्न। कावीळ हा रोग मृत्यूदरामध्ये भारतामध्ये कितव्या क्रमांकाचा ठरलेला आहे ते सांगायचं आहे? कावीळ रोग मृत्यूदरामध्ये भारतामध्ये कोणत्या क्रमांकाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील। भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा कावीळ हा रोग मृत्यूदरामध्ये आलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न। मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने कोणत्या क्रिकेटरला ओळखले जाते ते सांगायचं आहे? मास्टर ब्लास्टर या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 आहे सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने ओळखले जाते।
पाहूया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ महाविद्यालय कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत सिद्धार्थ विद्यालय खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मुंबईत या ठिकाणीचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण किती अपत्याचे निधन झालेले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण किती अपत्याचे निधन झालेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. एकूण 4 अपत्याचे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधन झालेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. मूकनायक हे पाक्षिक सुरू करण्यासाठी कोणी आर्थिक मदत केलेली होती? मूकनायक हे पाक्षिक सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणी आर्थिक मदत केली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील. शाहू महाराजांनी मूकनायक पाक्षिक सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. x हे 2 गुणसूत्रे खालीलपैकी कोणामध्ये असतात ते सांगायचं आहे. x हे दोन्ही गुणसूत्रे खालीलपैकी कोणामध्ये असतात? ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो महिलांमध्ये जे आहे x ही दोन्ही गुणसूत्रे असतात. तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो. या ठिकाणी काय आहे? भारतामध्ये कुंभमेळा दर एकूण किती वर्षांनी साजरा केला जात असतो? भारतामध्ये कुंभमेळा एकूण किती वर्षांनी साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 1 दर 12 वर्षांनी भारतामध्ये कुंभमेळा साजरा केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो. भारतामध्ये दर 12 वर्षांनी एकूण किती शहरात कुंभमेळा भरतो ते सांगायचं आहे. भारतामध्ये दर 12 वर्षांनी एकूण किती शहरात कुंभमेळा भरत असतो? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो दर 4 शहरामध्ये जे आहे भारतामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरवला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो मुंबई हे ठिकाण मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दर 12 वर्षांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ते सांगायचं आहे. दर 12 वर्षांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो हरिद्वार, प्रयाग आणि उज्जैन या सर्व ठिकाणी जे आहे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरवला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये कुंभमेळा भरत असतो ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात कुंभमेळा भरवला जातो? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो नाशिक या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरवला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. कर्मयोगी नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखले जात असते? कर्मयोगी नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. कर्मयोगी या नावाने जे आहे संत गाडगे महाराज यांना ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो पालघर ठिकाणी गवत संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 24 तासांमध्ये एकूण किती हजार सेकंदाचा समावेश असतो? 24 तासामध्ये एकूण किती हजार सेकंदाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 2 ग्रही 86,400 सेकंदाचा जो समावेश आहे 24 तासामध्ये झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. शेषनाग या भारतातील सर्वात लांब रेल्वेला एकूण किती डबे असतात ते सांगायचं आहे. शेषनाग या भारतातील सर्वात लांब रेल्वेला एकूण किती डबे समाविष्ट असतात? ऑप्शन क्रमांक 1 251 डब्याचा जो समावेश आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे शेषनाग याला केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शेषनाग या भारतातील सर्वात लांब रेल्वेला एकूण किती इंजिन्स असतात ते सांगायचं आहे. शेषनाग हे भारतातील सर्वात लांब रेल्वेला एकूण किती इंजिन्स असतात? ऑप्शन क्रमांक 2 युक्रेन मित्रांनो एकूण 4 इंजिनचा जो समावेश आहे शेषनाग सर्वात लांब या भारतातील रेल्वेला केलेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारतातील सर्वात लांब असलेली शेषनाग या गाडीची लांबी एकूण किती किलोमीटरची आहे? भारतातील सर्वात लांब असलेली शेषनाग या गाडीची लांबी एकूण किती किलोमीटरची आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील 2.8 किलोमीटर एवढी भारतातील सर्वात लांब असलेली शेषनाग या रेल्वे गाडीची लांबी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वेल्बी कमिशनची स्थापना कोणाच्या प्रयत्नांनी झालेली होती? वेल्बी कमिशनची स्थापना खालीलपैकी कोणाच्या प्रयत्नांनी झालेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील दादाभाई नौरोजी यांच्या प्रयत्नाने वेल्बी कमिशनची स्थापना झालेली होती. पर्यावरण मंत्रालय खालीलपैकी कोणता किताब देत असतो? पर्यावरण मंत्रालय खालीलपैकी कोणता किताब देतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील वनश्री हा जो किताब आहे पर्यावरण मंत्रालय देत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. अल्ट्राव्हायोलेट हे घातक किरण जे आहे कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येत नसतात ते सांगायचं आहे. अल्ट्राव्हायोलेट हे घातक किरण खालीलपैकी कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाही? ऑप्शन क्रमांक 1 राहील ओझोन थर या कारणास्तव अल्ट्राव्हायोलेट हे घातक किरण पृथ्वीवर येत नसतात. पुढचा प्रश्न पाहूया.
महाराष्ट्रातील चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्राचे चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील कोल्हापूर या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर व बल्लारपूर हे कोणते विद्युत केंद्र आहेत ते सांगायचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर तसेच बल्लारपूर हे खालीलपैकी कोणते विद्युत केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन राहील औष्णिक विद्युत निर्मितीचे केंद्र जे आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर व बल्लारपूर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो कापरखेडा, बल्लारपूर, दुर्गापूर या सर्व ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. मराठवाड्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. मराठवाड्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खानदेशातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र भुसावळजवळ कोठे स्थित आहे ते सांगायचं आहे. खानदेश कन्या हे एकमेव औष्णिक विद्युत केंद्र भुसावळजवळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो खानदेशातील एकमेव जे औष्णिक विद्युत केंद्र आहे फेकरी या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील कोल्हापूर नागपूर या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वच वाहनांमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे लावलेले असतात ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आरसे सर्वच वाहनांमध्ये असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील बहिर्वक्र जे आरसे आहे सर्व वाहनांमध्ये लावलेले असतात. पुढचा प्रश्न पाहूया. वातावरणातील अतिसूक्ष्म कण कोणत्या रंगाचा प्रकाश सोडतात ते सांगायचं आहे. वातावरणातील अतिसूक्ष्म कण खालीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश टाकतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील निळ्या रंगाचा प्रकाश जो आहे वातावरणातील अतिसूक्ष्म कण टाकत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. संत तुकडोजी महाराजांचे कोणते भजन अतिशय प्रसिद्ध झालेले होते? संत तुकडोजी महाराज यांचे खालीलपैकी कोणते भजन अतिशय प्रसिद्ध होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील या ठिकाणी खंजिरी भजन जे आहे संत तुकडोजी महाराजांचे अतिशय प्रसिद्ध होते. भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध समुदाय कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध समुदाय खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये भारतातील इतर राज्यापेक्षा सर्वात जास्त बौद्ध समुदाय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शॅम्पेन ही जमात भारतातील कोणत्या ठिकाणी आढळते ते सांगायचं आहे. शॅम्पेन ही जमात भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आढळते? ऑप्शन क्रमांक 1 राहील निकोबार बेटे या ठिकाणी शॅम्पेन ही जमात आढळते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील अस्पृश्यतेचा प्रश्न हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नसलेला दाखवण्यात आलेला आहे. तसेच द प्रॉब्लेम ऑफ रुफी, हू वेर सुद्राज आणि कास्ट इन इंडिया हे सर्व ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. भूभागातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जात असते? भूभागातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो पिझोमीटर हे जे उपकरण आहे भूभागातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी वापरले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखे इतर किती सूर्य आहेत ते सांगायचं आहे. आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखे इतर किती सूर्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखे 100 अरब सूर्य इतर स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. हिंसा न करता ब्रिटिशांचे कायदे मोडणे याला काय म्हटले जात असते? हिंसा न करता ब्रिटिशांचे कायदे मोडणे यास खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो सविनय कायदेभंग असे हिंसा न करता ब्रिटिशांचे कायदे मोडणे असं म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. चले जाव आंदोलन मुंबई या ठिकाणाहून कोणी सुरू केलेले होते? चले जाव आंदोलन मुंबई या ठिकाणाहून खालीलपैकी कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महात्मा गांधी यांनी चले जाव आंदोलन मुंबई या ठिकाणाहून सुरू केलेले होते. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आवडलीच आहे आणि त्या कारणास्तव सोडण्यापूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.